तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळी म्हणजेच भगूर इथं भेट दिल्यानंतर अभिनेते विजय पाटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याची वेळ येणं हेच दुर्दैवी आहे। सध्याचं सरकार संवेदनशील असून भगूरकरांची ही मागणी लवकरच मान्य होईल अशी प्रतिक्रिया पाटकर यांनी दिली। तसंच इथं लवकरच सावरकर थीम पार्क साकारलं जाईल असा विश्वासही पाटकर यांनी यावेळी व्यक्त केला। स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आणि त्याच जयंतीच्या निमित्तानं अभिनेते विजय पाटकर हे देखील या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी बोलूयात। मी प्रामाणिकपणे सांगतो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भगूरमध्ये आज जन्मस्थानी मी जातोय। आता एवढा उत्साह आणि एवढा उत्सव मी पहिल्यांदा बघतोय। नाहीतर आम्ही आपले असे पोस्टर लागले असतात, आम्ही पाया पडतो आणि पुढे जातो। आज आवर्जून मला इथे बोलवण्यात आलं, त्याबद्दल मी भगूरकरांचा अतिशय मी आभारी आहे, खूप आभारी आहे। आणि आता मला सौभाग्य मिळालं आहे त्यांच्या जन्मस्थानी जाण्याचं, त्यांचं दर्शन घेण्याचं। सावरकरांसाठी जी काही मागणी आहे ती मागणं करावं लागतंय, हे थोडं दुर्दैव आहे, पण ठीक आहे, होईल, नक्की पूर्ण होईल। तर आताचं सरकार आहे, चांगलं आहे, ज्ञानी आहे, थोडंसं सेन्सिटिव्ह आहे, तर लवकरच भगूरकरांची मागणी पूर्ण होईल आणि व्हावी अशी मी यांना विनंती करतो। आशावती आहे सावरकरांचं स्मारक नाही होणं तर कुणाचं होणार, व्हायलाच पाहिजे, पूर्ण आशावती आहे आणि नक्की होईल। आपल्याकडे थोडी प्रथा आहे महाराष्ट्राची, काम जरा हळूहळू चालण्याचं, पण होईल, नक्की होईल। भगूर या ठिकाणी जी शोभायात्रा काढण्यात आलेली होती सावरकर जयंतीच्या निमित्तानं, आणि ते त्या सगळ्या दरम्यान भारतरत्न द्यायला पाहिजे अशा स्वरूपाची देखील त्यांनी मागणी केलेली आहे। याशिवाय सरकार सकारात्मक आहे, येत्या काळातली जी कामं आहे रखडलेली ती देखील पूर्ण होईल अशा स्वरूपाचा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।